नमस्कार. मी अतुल धामणे. मी सिंगापूरमध्ये राहतो आणि आय टी क्षेत्रात काम करतो. लहानपणापासून आपण जेव्हा शाळेत शिकतो तेव्हा आपल्याला खूप पैसा कमवायचा आहे मोठे होऊन एवढंच माहिती असतं. पण मोठं झाल्यानंतर तो पैसा कसा वाचवावा, कसा साठवावा आणि कसं वाढवावा हे आपल्याला कुठल्याच शाळेत आणि कॉलेजमध्ये नाही शिकवलं जातं. मी जेव्हा हा फायनान्शियल एजचा कोर्स केला, फायनान्शियल डिसिप्लिन काय असतं हे पहिल्यांदा मला हा कोर्स झाल्यानंतर कळालं. आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्या रिटायरमेंटकरता, इन्फ्लेशनला लढा देण्याकरता कशा स्ट्रॅटेजाईज केल्या पाहिजेत हे मला पहिल्यांदाच कळालं. इन्शुरन्सेस काय असतात, ते कुठले काढावे कुठले नाही काढू, कुठले लोन्स काढावे कुठले नाही काढू, बजेटिंगला काय महत्त्व आहे, जुन्या काळच्या सेविंग्सच्या पद्धती आणि नवीन काळच्या सेविंग्सच्या पद्धतींमध्ये काय फरक आहे, ॲसेट्स आपले कसे बिल्ड केले पाहिजे, या अशा अनेक गोष्टी ज्या असतात ज्या आपल्याला कुठल्याच शाळा कॉलेजेसमध्ये नाही शिकवल्या जात आणि मला ते या कोर्समधून शिकायला मिळाले. अनुभवाने आपण या गोष्टी शिकतो, पण तोपर्यंत बराच काळ निघून गेलेला असतो आणि आपल्या बऱ्याच संधी निघून गेलेल्या असतात. आणि अशात काय होतं की आपला पगार होतो आणि 15 दिवसात पैसा कसा संपून जातो तेच आपल्याला कळत नाही. कारण पैशाला खर्च करायला आता एवढ्या नवीन नवीन वाटा आहेत. गुगल पे आहे, पेटीएम आहे, ऑनलाईन पेमेंट सिस्टम्स आहेत. त्याच्यामुळे ते पैशाचं अकाउंटिंग करणं खूप अवघड होऊन जातं आणि आपल्याला कळतच नाही आपला पैसा कुठे जातो. तुम्हाला तुमचे ॲसेट्स बिल्ड करायचे असतील आणि तुम्हाला पैशाचं चांगलं मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही नक्कीच हा कोर्स करा असं मी रेकमेंड करेन. धन्यवाद.